चला एक विचार करूया. समजा तुम्ही एखाद्या स्टेशनरीच्या दुकानात गेला आहात. एक नवीन पेन घ्यायचा आहे. दुकानदार तुम्हाला तो पेन चेक करायला देतो आणि तुम्ही तो हातात घेता. आता काय लिहिणार? तुम्ही काही क्षण विचार करता का, की विचार न करताच तुमचा हात आपोआप काहीतरी लिहायला लागतो? जरा आठवून बघा. नवीन पेन तपासताना तुम्ही नेमकं काय लिहिता? आणि उत्तर आहे 97%. हो, खरंच जगातले तब्बल 97% लोक नवीन पेन तपासताना नकळतपणे आपलं स्वतःचं नाव किंवा सही करतात. तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? पण जर तुम्ही असंच करत असाल तर तुम्ही काही वेगळे नाही. तुम्ही त्या 97%पैकीच एक आहात. तर मग ही एक सामान्य सवय आहे का? नाही, अजिबात नाही. ही गोष्ट वाटते तितकी साधी नाहीये बरं का. या आपल्या अगदी सामान्य वाटणाऱ्या कृतीमागे एक खूप इंटरेस्टिंग, एक खोल मानसशास्त्रीय कारण लपलेलं आहे. सायकोलॉजीमध्ये म्हणजे मानसशास्त्रामध्ये याला इम्प्लिसिट इगोटिझम असं म्हणतात. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ नकळतपणे स्वतःशी जोडलेल्या गोष्टींना जास्त महत्त्व देणं. आणि आपल्यासाठी स्वतःशी जोडलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? अर्थातच आपलं नाव. बघा, होतं काय ना, जेव्हा आपल्याला विचार करायला वेळ नसतो तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं अवचेतन मन ड्रायव्हिंग सीटवर येतं आणि मग ते लिहिण्यासाठी सगळ्यात सोपी, सगळ्यात ओळखीची आणि सगळ्यात आवडती गोष्ट निवडतं. आणि ती गोष्ट म्हणजे आपलं नाव. बरं, पण हे सगळं सांगायला ठीक आहे. याला काही शास्त्रीय आधार आहे का? तर हो, नक्कीच आहे. जगभरातल्या अनेक तज्ज्ञांनी यावर संशोधन केलंय आणि त्याचे जे निष्कर्ष आहेत ना, ते खूपच मनोरंजक आहेत. प्रसिद्ध लेखक डेल कार्नेगी यांचे खूप फेमस वाक्य आहे. ते म्हणतात की कुठल्याही व्यक्तीसाठी कुठल्याही भाषेतला सगळ्यात गोड आणि सगळ्यात महत्त्वाचा आवाज म्हणजे त्याचं स्वतःचं नाव. आणि ही गोष्ट फक्त ऐकण्यापुरती मर्यादित नाहीये, ती लिहिण्यालाही तितकीच लागू होते. आपलं नाव, ते आपल्या अस्तित्वाचा, आपल्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे. आणि गंमत म्हणजे हे फक्त परदेशातच नाही तर भारतातही अगदी तसंच आहे. इथे केलेल्या काही अनौपचारिक सर्वेक्षणांमधून असं दिसून आलंय की भारतातही जवळजवळ 97% लोक स्वतःचं नाव किंवा सहीच करतात. मग उरलेले 3% काय करतात? तर ते देवाचं नाव लिहितात, जसं की श्री, ओम, किंवा मग काही जण फक्त रेषा ओढून पेन चेक करतात. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की स्वओळखीची भावना किती जास्त प्रबळ आहे. ठीक आहे, मग आता या सगळ्या माहितीचं करायचं काय? तर चला आता हे बघूया की या ज्ञानाचा वापर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कसा करू शकतो. कारण ही फक्त एक इंटरेस्टिंग गोष्ट नाहीये, तर हे एक खूप पॉवरफुल टूल, एक साधनसुद्धा आहे. मुख्यतः आपण 3 प्रकारे ह्याचा वापर करू शकतो. पहिला म्हणजे आपलं कम्युनिकेशन, आपला संवाद सुधारण्यासाठी. दुसरा, समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वास ओळखण्यासाठी. आणि तिसरा म्हणजे लोकांना जरा जास्त चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी. चला पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. माहितीये का, जेव्हा तुम्ही कोणाशी बोलताना त्यांचं नाव घेता तेव्हा त्यांच्या ब्रेनमध्ये डोपामिन नावाचं एक हॅपी केमिकल रिलीज होतं. यामुळे त्यांना नकळतपणे तुमच्याबद्दल एक आपलेपणा वाटू लागतो आणि तुमचा संवाद जास्त प्रभावी होतो. आता दुसरा मुद्दा, निरीक्षण. जे लोक आपलं नाव किंवा सही एकदम ठळक आणि मोठ्या अक्षरात करतात ना, ते सहसा जास्त कॉन्फिडेंट म्हणजे आत्मविश्वासू असतात. याच्या उलट ज्यांची सही किंवा नाव खूप लहान, बारीक किंवा अस्पष्ट असतं, त्यांना कदाचित स्वतःवर अजून थोडा विश्वास ठेवण्याची गरज असू शकते. हे एक साधनचं निरीक्षण आहे, पण खूप काही सांगून जातं. तर मग या सगळ्याचा अर्थ आपण काय घ्यायचा? सारखं आपलं नाव लिहिणं म्हणजे आपण खूप सेल्फ सेंटर्ड किंवा आत्मकेंद्री आहोत का? नाही, अजिबात तसं नाही. खरं तर ह्या सवयीकडे आपण एका वेगळ्या, एका पॉझिटिव्ह नजरेने बघायला हवं. आपलं नाव लिहिणं हे सेल्फ ऑब्सेस्ड असणं नाहीये. उलट ते हेल्दी सेल्फ लव्हचं म्हणजे निरोगी आत्मप्रेमाचं लक्षण आहे. याचा अर्थ तुम्ही स्वतःचा आणि स्वतःच्या ओळखीचा आदर करता, त्यावर प्रेम करता. आणि ही तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही का? म्हणून आता पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखादा नवीन पेन हातात घ्याल तेव्हा अजिबात संकोच करू नका. बिनधास्तपणे तुमचं नाव लिहा. कारण लक्षात ठेवा, तुमची ओळख, तुमचं नाव हीच तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि हेच तर आहेत मनाचे खेळ. याबद्दल किंवा मनाच्या अशाच इतर अनेक गोष्टींबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. परीस फाउंडेशनतर्फे हे सादरीकरण तुमच्यासाठी आणलं. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.